नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं शेतकऱ्यांची गोष्ट या चॅनलमध्ये। आता आपण पाहून घेणार आहोत हळदीबद्दल संपूर्ण माहिती, लावगड पेरणीपर्यंतची पूर्ण शेवटपर्यंत आपण खत व्यवस्थापन फवारणी पूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। हळदीसाठी काळी मध्यम ते भारी जमीन, सेंद्रिय पदार्थांनी भरपूर जमीन सर्वोत्तम। जमीन 2-3 वेळा नांगरून भुसभुशीत करावी। पेरणीचा योग्य काळ मे अखेर ते जूनमध्ये। बियाण्याची कोणकोणती निवड आपण पाहून घेऊया। 1 ते 2 फूट लांबीचे 25 ते 30 ग्रॅम वजनाचे कंद वापरावेत। बियाणे पेरणीपूर्वी 0.2% कार्बोंडाझिम किंवा त्रिकोडर्मा 30 मिनिटे उपचार करणे फायदेशीर आहेत। हळदीला योग्य वेळी अचूक खत देणे अत्यावश्यक आहे। मूळ खत म्हणजे पेरणीवेळी प्रति एकरी द्यावे। सेंद्रिय खत 2 ते 3 टन, युरिया 25 किलोग्राम, सुपर फॉस्फेट 100 किलोग्राम, पोटॅश 30 किलोग्राम। टॉप ड्रेसिंग खते आपण टप्प्याटप्प्याने देणार आहोत। ते टॉप म्हणजे कोणते आहेत आपण या व्हिडिओतून पाहून घेणार आहोत। 45 दिवसांनी 25 किलोग्राम युरिया, 90 दिवसांनी 25 किलोग्राम युरिया आणि 25 किलोग्राम पोटॅश, 120 दिवसांनी म्हणजे शेवटची खत फेरी 20 किलो पोटॅश ग्राम। आता पाणी व्यवस्थापन पाहू घ्या मित्रांनो। पेरणीनंतर पहिल्या 40 दिवसात 7 ते 8 दिवसांनी पाणी द्यावे। नंतर पिकानुसार 12 ते 15 दिवसांनी पाणी पुरेसे द्यावे। पाणी साचून ठेवल्यास कंद कुजतात। आता आपण तणाचं नियंत्रण बघू घेऊया। पेरणीनंतर 30 ते 60 दिवसांनी किमान 2 टन नियंत्रण करावे। आवश्यक असल्यास पेडीमिथालिन 1 लिटर 200 लिटर पाण्यातून वापरून फवारणी करावी। आता कीड व रोग नियंत्रण आपण माहिती पाहून घेणार आहोत। पाणी गुंडाळणारी अळी, दया रोगासाठी फवारणी 30 ते 45 दिवसांनी इमेमेक्टिन बेंझोनाइट 5 ग्राम 15 लिटर पाण्यामध्ये वापरून फवारावे किंवा कार्बेंडाझिम 20 ग्राम 15 लिटर पाण्यात टाकून फवारावे। पातीवरील डाग व मर रोग 60 दिवसांनी याची पूर्ण माहिती आहे। मॅकोझेम 25 ग्राम 15 लिटरमध्ये किंवा कॉपर ऑक्सी क्लोराईड 30 ग्राम 15 लिटर पाण्यामध्ये। पिकाची वाढ व कंद संरक्षणाबद्दल आपण पाहून घेणार आहोत। 90 दिवसांनी डायकोड्रामा प्लस जैव खताची फवारणी किंवा होमिक ॲसिड 15 मिली 15 लिटर पाण्यामध्ये टाकून फवारावे। 110 ते 120 दिवसांनी मेटालेक्झिल मॅक्झोकेम 25 ग्राम 15 लिटर पाण्यातून वापरून फवारणी करावी। हळदीला काढणीचा कालावधी 7 ते 8 महिने। झाडे पिवळी पडू लागली की कंद काढावेत। चांगल्या व्यवस्थापनामुळे प्रति एकर 60 ते 100 क्विंटल ओले कंद उत्पादन मिळू शकते। तरी शेतकरी बंधूंनो, ही होती हळदी शेतीची संपूर्ण माहिती। योग्य वेळी खते व फवारण्या केल्या तर जमीन उत्पादन निश्चित वाढते। अशीच कृषी संबंधित अपडेटसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन दाबा। धन्यवाद। जय जवान, जय किसान, जय शेतकरी।